ना कोणी येऊन जाईन लवकर चालले. कोणी येऊन जाईन ना. आपण बी एकदम मारणार. चिंग्या मिंग्या दिसून राहिले. का करून राहिले रे चिंग्या? वे का करून राहिले तुम्ही दोघं जण? थांब थांब थांब. का करून राहिले तुम्ही दोघं जण? काय भाऊ बसून होतो बघता. काव हे काही नाही म्हणते. हे काव हे माची सिगरेट हे काव आहे माहितीये का तुमच्या आई बाबाले? इकडे चला बरं. तो हे धंदे करून राहिले तुम्ही इथं. चला हे सोय तुमचं घर या इकडं. अजी काकू हे तुमचे पोरं आहे ना? हो. हे तुमचे पोरं तिथं नाही का मंदिरापाशी बसून सिगरेट पिऊन राहिले होते. हे हो का रे, तो तिथे सिगरेट प्यायला जाते का? यानंच चाल म्हणलं होतं मला. काऊन बे मला नाटकता तुनच तर सिगरेट आणली होती. व एकामेकावर नाव टाकून राहिले. असे धंदे बंद करा आणि थोडेसे चांगल्या कामाला लागा. त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. हे असे धंदे करण्यापेक्षा आपल्या शीतला माता मंदिर जवळ ना कबड्डी स्पर्धा होणार आहे, तिथे यांना पाठवा. तर यांचं स्वास्थ्य पण चांगलं राहणार आणि असे फालतू कामाला पण नाही लागणार. अरे घरात उद्यापासून इकडे तिकडे हिंडताना दिसले नाही पाहिजे. कबड्डी खेळायला जायचं. हिंगणघाटची पावनभूमी जिथे परंपरा, ताकद आणि जोश एकत्र दिसतो. टिळक चौक मित्र परिवार हिंगणघाट जिल्हा वर्धा द्वारा आयोजित करण्यात येत आहे कबड्डी सामने वजन गट 52 किलो, ज्याचे उद्घाटन होणार आहे शुक्रवार 16 जानेवारीला आणि शुभारंभ राहणार आहे शनिवार रविवार 17 आणि 18 जानेवारीला. व याचे स्थान आहे शीतला माता मंदिर, जुनी वस्ती, तेलीपुरा चौक, हिंगणघाट. व याचे प्राइजेस राहणार आहे प्रथम 11,111 रुपये, दुसरा 7,777 रुपये, तिसरा 5,555 रुपये आणि चौथा 3,333 रुपये. व या व्यतिरिक्त पण मॅन ऑफ द टुर्नामेंटला मिळणार आहे सायकल आणि खूप सारे एक्साइटिंग प्राइजेस. मित्रांनो, कबड्डी हा फक्त खेळ नाही, तो आपल्या भारत देशाचा अभिमान आहे. आजकाल आपण सर्वजण मोबाईल मध्ये गुंतून राहतो, वेळ वाया घालतो या कुठल्या व्यसन मध्ये राहतो. पण लक्षात ठेवा, खरी ताकद ही मैदानात तयार होते. खेळामुळेच आरोग्य चांगले राहते. म्हणून चला स्वतः खेळा, मित्रांना सोबत घ्या आणि आपल्या मुलाबाळांना खेळांसाठी प्रोत्साहित करा. कारण तंदुरुस्त शरीर उज्ज्वल भविष्य. 17-18 जानेवारीला हिंगणघाट पाहणार आहेत थरारक कबड्डी सामने. तर हा खेळ फक्त खेळ जिंकण्यासाठी नाही, तर आरोग्य आणि संस्कार जपण्यासाठी खेळा. धन्यवाद.